नासिक से खबर। मराठा आंदोलन के योद्धा मनोज जरांगे पाटिल आज नासिक में छावा संगठन के स्थापना दिवस के अवसर पर शामिल हुए। इस मौके पर शिवाजी नगर में हजारों की संख्या में जन समुदाय उपस्थित था। जरांगे पाटिल का महिलाओं द्वारा औक्षण कर भव्य स्वागत किया गया। इस कार्यक्रम में छावा क्रांतिवीर संगठन के अध्यक्ष करण गायकर, आयुषी ताई देशमुख और पूर्व महापौर दशरथ अप्पा पाटिल, विलास पंगारकर, अप्पा करंजकर, प्रेम दशरथ पाटिल, गायकर ताई सहित अन्य गणमान्य लोग उपस्थित थे। आगामी महानगर पालिका के चुनाव के लिए किस नेता को कैसे नेता चुनकर देना चाहिए, जो आधी रात को जनता की सेवा के लिए तत्पर रहने वाले व्यक्ति को ही चुनकर। नासिक से वंदे भारत के लिए विजय सोनवड़े की रिपोर्ट। नेमकं बोलायचं आम्हाला काहीतरी भोंगा लावते मग टाकाय पाणी पिणे टाक त्याच्यात ते वात लावून निघून गेलं एकटंच वाजत आहे तिकडे आपल्या या हस्ते आज सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। जोरदार टाळ्या आपण आदरणीय मनोज जरांगेंच्या सन्मानासाठी वाजवूया। दादांचा अजून एक सन्मान आपण आमच्या महिला वेळ जास्त घ्यायचा नाही, कारण आपल्याला सगळ्यांना दादाला ऐकायचं। एकदा जोरदार घोषणा द्यायची, घोषणा अशी द्यायची की आपल्याकडे एक बेडूक फार उड्या मारतो, तडफडला पाहिजे तिकडे आवाजाने। छत्रपती शिवाजी महाराज की। अरे तुम्ही छत्रपतींचेच मावळे ना, आवाज शेवटच्या टोकापर्यंत गेला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, यांचं सगळ्याच थोर महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून एकदा या महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोफ, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान आमचे आदरणीय मोठे बंधू आदरणीय मनोज दादा जरांगेंसाठी हात वर करून जोरदार टाळ्या वाजवायचा आहे। या छत्रपती शिवाजी नगर मध्ये दादांना पहिल्यांदाच दादा या ठिकाणी येत आहे आणि दादा तुमचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। अरे स्वागत कोणाचं करावं ज्याची कीर्ती महान असते, स्वागत कोणाचं करावं ज्याची नेकी महान असते, स्वागत कोणाचं करावं ज्याचा आत्मविश्वास बुलंद असतो। निमंत्रित करतो आदरणीय सन्मान सविताताई, करण भाऊ आणि सहकार्यांच्या वतीने आपण संपन्न करूयात। गुलाब पुष्प सन्मानित चिन्ह एवढा सत्कार आपण करत आहोत। पुढील सन्मान आपण यानंतर संपन्न करूयात। या नगरीचे माजी महापौर आदरणीय सन्मान सविताताई, करण भाऊ आणि सहकार्यांच्या वतीने आपण संपन्न करूयात। गुलाब पुष्प सन्मानित चिन्ह एवढा सत्कार आपण करत आहोत। पुढील सन्मान आपण यानंतर संपन्न करूयात। या नगरीचे माजी महापौर आदरणीय शिवराय वंदन करून सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुजरा। आज करण भाऊ गायकर यांचा वाढदिवस, त्या निमित्तानं करण भाऊ तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। विलासभाऊ पंगारकर यांचा पण वाढदिवस। काय असे खोडी देत आपले माणस, नेमकं बोलायचं आम्हाला काहीतरी भोंगा लावते मग टाकाय पाणी पिणे टाक त्याच्यात ते वात लावून निघून गेलं एकटंच वाजत आहे तिकडे आपल्या या बहिजी महाराजांच्या
पत्नी देशमुखताई आणि बाबाजी सगळ्यांना मानाचा जयशिवर आहे. नेमान फिरून बघितले तर मरणाच्या माणसं दिसायला लागले मागं नाव कवर घ्यावा इतक्या आता ते होमच व्हायचं काम आहे ना. परत ते रोसा बघितले असते मग नाव नाही घेतलं आणि मी नाही येतो आहे सगळं उतरलाच गाडीच्या खाली. त्यामुळे लफडं डोक्यात ठेवत नाही मी डायरेक्ट सगळं व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या बांधवांना जय शिवराय, माय मावल्यांना जय शिवराय आणि जे चोरून ऐकत त्यांना जय शिवराय. ते काय थोडी आपलं उघड असतो आडून बाण हाणत नाही आपण का. मी निमंत्रित करतो आदरणीय स्पीकरांच्या हस्ते आज सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळ्या आपण आदरणीय मनोज जरांगेंच्या सन्मानासाठी वाजवत. दादांचा अजून एक सन्मान आपण आमच्या महिला या विचारपीठावर उपस्थित असलेल्या राष्ट्रसंत भैरवजी महाराज यांच्या धर्मपत्नी डॉक्टर आयुषीताई देशमुख या सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचाही सन्मान आपण करत आहोत. मी आदरणीय करणभाऊ गायकरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आदरणीय देशमुखताईंचा सन्मान व्यासपीठावरच संपन्न व्हावा. ताईंना विनंती आहे थोडंच फास्ट थोडं लवकर. शिरे, किरण डोके, योगेश गांगुर्डे, महाराज शनिभक्त सुखदेव महाराज यांच्यासारखे मान्यवर पण आहे. या नगरीचे माजी महापौर राहिलेले आदरणीय दशरथ अप्पा पण आहे. विलासराव पांगरकर त्यांचा तर आज वाढदिवस आहे. दोघांचाही वाढदिवस आहे. म्हणजे दादा या दोघांचं वाढदिवसाचं भाग्य आज तुमच्या येण्याने उजळलं असं समजा. ते म्हणतं ना अहिल्याबाईच्या पुण्याने मग पहिलं येण्याने हे म्हणणं तुमच्या येण्याने हे खरं होईल. आज इकडं तसं निवडणुकीचं वातावरण आहे आणि निवडणुकीच्या वातावरणामध्ये म्हणतात ना नेताओं की डगर पे चमचो दिखाओ चल के ये देश है तुम्हारा खा जाओ इसको तल के. सगळ्या बाजूनी तळून खाणाऱ्यांच्या अवलादी या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. कोण एव्ही फॉर्म घेऊन पळत होतं, कोण मागं पुढं काय काय रणा काढत होतं. आणि अशी परिस्थिती काल ह्या जिल्ह्यावरती येणं म्हणजे ही नामुष्की होती. परंतु वातावरण निवडणुकीचं धामधूम चालली. आमच्याकडे या ठिकाणी उमेदवार आहेत. आम्ही काही राजकीय भाषण करायला आलोच नाही इथं. दादा आले, दादांचा सन्मान करणं, दादांच्या प्रती आम्ही आमची आस्था व्यक्त करणं एवढंच आमचं काम आहे. पण इकडे निवडणूक पण आहे दादा, निवडणूक पण आहे. मी म्हणूनच हे टाकलं नेताओं की डगर पे चमचो दिखाओ चल के ये देश है तुम्हारा खा जाओ इसको तल के. सगळ्या तळून खाणाऱ्यांच्या जावलं इकडे तिकडे जमा झाल्या. आणि अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे, अशा वेळेला आपण कुठं राहिलं पाहिजे, अशा वेळेला आपण काय नक्की आपल्या मनात फुलगाठ बांधली पाहिजे. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण जर खऱ्या अर्थाने वेळ जास्त घ्यायचा नाही कारण आपल्याला सगळ्यांना दादाला ऐकायचं. एकदा जोरदार घोषणा द्यायची. घोषणा अशी द्यायची की आपल्याकडे एक बेडूक फार उड्या मारतो, तडफडला पाहिजे तिकडे आवाज आले. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे तुम्ही छत्रपतींचेच मावळे ना. आवाज शेवटच्या टोकापर्यंत गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा. यांचं सगळ्याच थोर महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून एकदा या महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोफ, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान, आमचे आदरणीय मोठे बंधू आदरणीय मनोज दादा जरांगेंसाठी हात वर करून जोरदार टाळ्या वाजवायचे. या छत्रपती शिवाजीनगर मध्ये दादांना पहिल्यांदाच दादा या ठिकाणी येत आहे आणि दादा तुमचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. अरे स्वागत कोणाचं करावं ज्याची कीर्ती महान असते. स्वागत कोणाचं करावं ज्याची नेकी महान असते. स्वागत कोणाचं करावं ज्याचा आत्मविश्वास बुलंद असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण करत आहोत. शाही थोडा आवाज कमी करशील, थोडा कमी करशील. मतासाठी फक्त मतदार आमचे गिरणे अधिकार आपण उठले मराठे.
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानवांच्या आणि महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं बहिर्जी महाराजांच्या पत्नी देशमुखताई आणि बाबाजी सगळ्यांना मानाचा जयश्वर आहे. मी मान फिरून बघितले तर मरणाच्या माणसं दिसायला लागले मागं नाव कवर गावा इतक्या आता होमच व्हायचं काम आहे ना. परत ते रोसा बघितले असते मग नाव नाही घेतलं आणि मी नाही येतो आहे सांगा उतरलाच गाडीच्या खाली. त्यामुळे हे लफडं डोक्यात ठेवत नाही मी डायरेक्ट सगळं व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या बांधवांना जय शिवराय, माय मावल्यांना जय शिवराय आणि जे चोरून ऐकत आहेत त्यांना जय शिवराय. ते काय थोडी बोलू. आपलं उघड असतं आडून बाण हाणत नाही आपण का. या विचारपीठावर उपस्थित असलेल्या राष्ट्रसंत भैरवजी महाराज यांच्या धर्मपत्नी डॉक्टर आयुषीताई देशमुख या सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचाही सन्मान आपण करत आहोत. मी आदरणीय करणभाऊ गायकरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आदरणीय देशमुखताईंचा सन्मान व्यासपीठावरच संपन्न व्हावा. ताईंना विनंती आहे थोडंच फास्ट, थोडं लवकर. दादांचे ठिकाणी आपण महिला माताभगिनीच्या हाताने दादांचे ठिकाणी आपण महिला माताभगिनीच्या हाताने